हॅलो गाईज, कसे आहात? आय होप सो की सर्वच्या सर्व छान आणि उत्तम असाल, अभ्यास सुरू असेल. सो मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. ओके, एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि ती अतिशय सुंदर अशी जाहिरात आहे की ज्याबद्दलचा व्हिडिओ आपण काही दिवसांपूर्वी केलेला होता, ज्याच्या संदर्भामध्ये आपण काही दिवसांपूर्वी बोललो होतो. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जागांबद्दल आणि ज्या जिल्ह्याबद्दल या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो, तर तो जिल्हा मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना ओळखता येणार आहे. आलं लक्षात? कारण त्याच्याबद्दल एक म्हण पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. आलं लक्षात? जगात जर्मनी आणि भारतात परभणी. येस, करेक्ट. सो परभणी जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जागा निघाल्यात मित्रांनो. सो त्या जागांबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही ऑलरेडी थंबनेलवरती पाहिलं असणार आहे. सो व्हिडिओला सुरू करायच्या आधी ॲज युज्युअल आपली उडान बॅच जी आहे ती जर तुम्ही आतापर्यंत घेतली नसेल, जर तुम्ही ह्याच्यामध्ये एनरोलमेंट केलं नसेल तर पटकन एनरोलमेंट करा की जेणेकरून IBPSच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व ज्या परीक्षा आहेत, स्पेशली बँकिंगच्याच RBI इन्शुरन्स सारख्या ज्या परीक्षा आहेत तर त्या तुम्ही पहिल्या अटेम्प्टला आरामात क्रॅक करू शकाल. ठीक आहे. सो काही डाऊट्स असतील या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कस्टमाइज जे आहे तुम्ही स्वतः काउन्सिलिंग करून घेऊ शकतात. अजून काही डाऊट्स असतील तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तुम्हाला, ओके, तर त्यावरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करून ज्या इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. सो तुम्हाला आठवत असेल की मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असणार आहे, तर महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा डिसिजन आहे. आता डिसिजन आहे मित्रांनो स्पेशली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जागाबद्दलच्या. एक GR मी तुम्हाला मागच्या वेळेला दाखवला होता. त्या GRमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की इथून पुढं महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर कधी DCCच्या जागा भरणाऱ्या असतील, लक्षात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या, तर त्या जागा 3 संस्थांच्या मार्फत त्यांच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या कंडक्ट केल्या जातील. त्याच्यामध्ये एक आहे मित्रांनो, पहिली आहे IBPS, दुसरी आहे TCS आणि तिसरी आहे MKCL. या 3 ज्या आहेत या तिघांपैकी कोणती तरी एक संस्था अशी आहे की ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी ज्या जागा निघतात, ज्या रिक्रुटमेंट आहे त्याची एक्झाम यांच्यातर्फे घेण्यात येणार आहे. ठीक आहे ना. सो आपल्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे आणि त्याच गुड न्यूजमध्ये पुन्हा एकदा एक नवीन भर. परभणी जिल्हा मध्यवर्तीच्या जागा निघाल्यात. एकूण पद आहेत मित्रांनो 152. आणि विशेष म्हणजे जर आपण कधी पाहिलं तर ॲनी ग्रॅज्युएट, कोणताही फ्रेशर जो आहे तर तो फॉर्म भरू शकतोय. मल्टिपल त्याच्यामध्ये पोस्टिंग वगैरे आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या डेट्स वगैरे आहेत. सो याच्या जागा ज्या आहेत तर त्या निघालेल्या आहेत. सो तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी यांची जी नोटीस आहे, शॉर्ट नोटीस जी आहे ही पेपरमध्ये जाहीर झालेली आहे. जरा लक्षात ठेवा. लक्षात. सो शॉर्ट नोटीस म्हणण्यापेक्षा याचा अर्थ याच्या ज्या जागा आहेत तर त्या ऑलरेडीच आलेल्या आहेत, आता येतील पुढं. मात्र तुम्हाला माहिती आहे की बँकेवाले काय करतात, सुरुवातीला शॉर्ट नोटीस जी आहे तर ती काढतात. याच्यामध्ये लिहिलेलं आहे एकूण जागांची संख्या मित्रांनो 152 जागा आहेत. विविध श्रेणीतील पद आहेत 152. लक्षात. आणि तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे, परभणी DCCbank.com वरती जा आणि फॉर्म भरा. फॉर्म भरायला जी स्टार्टिंग आहे, ओके, या कधी स्टार्ट होणार आहे 25 नोव्हेंबरपासून. कधी स्टार्ट होणार आहे 25 नोव्हेंबरला स्टार्ट होणार आहे. सकाळी 11 वाजेपासून जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध होणार, म्हणजे तेव्हापासून तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकतात. आणि हे कुठपर्यंत चालणार आहे, शेवटची डेट आहे 10 डिसेंबर. सध्या व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला आधी मिळतोय तर याचा प्लस पॉईंट घ्या, याचा फायदा करून घ्या. बिकॉज ऑफ जिल्ह्याअंतर्गत ज्या ज्या एक्झाम वगैरे होतात त्यांची काठिण्य पातळी ही जास्त नसते. लक्षात ठेवा, एवढी जास्त काठिण्य पातळी बिलकुल राहत नाही. ॲज युज्युअल जी आहे काठिण्य पातळी असते. जर तुमच्यातले भरपूर सारे विद्यार्थी हे बिगिनर जरी असतील, आय होप की मला असं वाटतं की बरेचसे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा अभ्यास चांगला असतो सुरू आहे. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स येत आहेत की सर जळगाव जिल्ह्याची भरती आहे, त्याच्यानंतर यवतमाळची होती, त्याच्यानंतर काही साताऱ्याच्या भरती वगैरे झालेली आहे. सो एक सकारात्मकता विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते. हा सगळ्यात मोठा आनंदाचा भाग आहे. याच्यासाठी एज क्रायटेरिया जो आहे हा आपल्याला समजा, परंतु जसं मागच्या वर्षी जाहिरात निघाली होती त्याच पद्धतीनं याचा एज क्रायटेरिया जो आहे हा सांगितला जाणार आहे. जर ॲनी ग्रॅज्युएट जर कधी म्हणत असणार आहे तर याचा अर्थ कमीत कमी वयाची जी अट आहे तर ती 20 किंवा 21 तरी असेलच असणार आहे. लक्षात. आणि मॅक्झिमम वयाची अट ही व्हॅरी होऊ शकते, पण मला असं वैयक्तिक वाटतं की
30, 32, 35 पर्यंत तर ती असणार म्हणजे असणारच. त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे की नाही ज्यावेळेला ॲड येणार त्यावेळेला आपल्याला लवकरच कळणार. सो जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारच्या न्यूज आहेत त्या तुमच्या हातून जाता कामा नये मित्रांनो. ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ एवढाच होता तुमच्या सर्वांसाठी. सो नवीन जाहिरात घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर येतो. तोपर्यंत थँक्यू. अभ्यास करत राहा. चलो बाय.